नमस्कार. एजी किचन मराठी तडका ह्या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण आषाढी एकादशी निमित्त उपवासाचा जाळीदार असा डोसा कसा बनवायचा हे पाहणार आहोत. तर इथे उपवासाचा डोसा बनवण्यासाठी आपण इथे 1.5 वाटी शाबू घेतलेला आहे. तो स्वच्छ धुवून आपल्याला हा भिजत घालायचा आहे. तुम्हाला जर सकाळी करायचा असेल तर तुम्ही रात्री भिजवा. मी रात्री करायचा होता म्हणून इथे सकाळी भिजत घातलेला आहे. तर हे पहा, अशा प्रकारे आपण हा झाकून ठेवूयात. आणि इथे 2 वाट्या भगर घेतलेली आहे. ह्याला काही भागामध्ये वरई पण म्हणतात. तर ती आपण स्वच्छ करून घेऊन 2-3 वेळेस धुवून घेतलेली आहे. आता ही भगर आपण 2-3 तास किंवा 4-5 तासासाठी आपण हिला भिजत घालायचे आहे. तर मैत्रिणींनो, आता आषाढी एकादशी निमित्त सगळीकडे असे भक्तिमय वातावरण झालेलं आहे. तेव्हा तुम्ही कमेंटमध्ये मला विठ्ठल विठ्ठल किंवा श्रीहरी असे कमेंट करा. आता हे 4-5 तास भिजलेलं आहे छान. ह्याला आता आपण काढून घेऊयात पाणी आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्याला घेऊन 2-2 चमचे असं घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि फिरवून घ्यायचं मिक्सरला. हे पहा, अशा प्रकारे छान अशी बारीक आपल्याला हे पेस्ट तयार करायची आहे. बॅटर तयार होते आपलं हे एक प्रकारचं. हे पहा, अशा प्रकारे बोटावर घेऊन दाखवते तुम्हाला. हे पहा, असं पीठ झालेलं आहे मस्त मऊसर. खूप छान आणि मस्त होतात असे ह्याचे डोसे. अशाच प्रकारे आपण ही भगर काढून घेतलेली आहे. आपली भगर 2 वाट्या आहेत आणि शाबू आपण 1.5 वाटी भिजवलेला आहे. पहा, असली आपण भगर काढून घेतलेली आहे. असे आता आपण शाबू काढून घेऊयात. तर शाबू मोजून घेऊयात. आपण 1.5 वाटी भिजवला होता तर त्याचा 2 वाट्या होऊ शकतो. तर त्याच वाटेनेही तर मी मोजून घेते. मस्त असा आपला शाबू भिजलेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया तेच. हे पहा, 1.5 वाटी भिजवलं होतं आपण. तर आपला इथं सपाट 2 वाट्या झालेला आहे. जवळजवळ 2 वाट्या झालेला आहे हा शाबू. तर तो आता आपण मिक्सरला फिरून घेऊयात आणि त्याचे पण असे मस्त बॅटर तयार करून घेऊयात. थोडे जाडसर वाटत आहे, त्यामध्ये पाणी टाकून पुन्हा फिरून घेऊयात आपण हे. मस्त असं आपलं हे बॅटर तयार आहे. मस्त आपले डोसे तयार होतात ह्याच्याने. आता ह्यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तिखट टाकू शकता किंवा हिरव्या मिरच्या मिक्सरला फिरून काढून टाकू शकता. लहान मुलं जर खाणार असतील तर फक्त आपले शेंदे मीठ किंवा साधे मीठ वापरू शकतात. आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मिरची काढून घेते. आपल्याला डोशासाठी जसे पीठ पाहिजे, बॅटर पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपण ह्यामध्ये पाणी मिक्स केलेलं आहे. व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पहा, तुम्हाला जशा लागतील तशा मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत. आमच्याकडे थोडे जास्त तिखट खातात. ह्यामध्येच थोडेसे शेंगदाणे टाकून घेऊयात. ते पण आपल्याला ह्या बॅटरमध्येच मिक्स करायचं आहे. खूप छान अशी टेस्ट येते ह्यामुळे. हे पहा, आपले हे मिक्सरला फिरून झालेलं आहे. थोडं जाड वाटते त्यामुळे त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि तेच आता आपण ह्यामध्ये मिक्स करून घेऊयात त्या बॅटरमध्ये. पौष्टिक आणि सात्विक असं आपला हे फराळ होतं उपवासाला. तर तुम्ही ह्या आषाढी एकादशी निमित्त किंवा कोणत्याही उपवासासाठी
तुम्ही ही रेसिपी करू शकता, नक्की ट्राय करा. आता हे आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं फास्ट करून दाखवते मी, पण तुम्ही व्यवस्थित असे मिक्स करायचं आहे हे आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे. तर तोपर्यंत आपण इकडे चटणी तयार करून घेऊयात. त्यासाठी मिरची भाजून घेऊयात आणि त्यामध्ये शेंगदाणे पण आपल्याला हे मिरचीमध्ये भाजून घ्यायचे आहेत. मोठा व्हिडिओ होत आहे त्यामुळे मी थोडे फास्ट करून दाखवते तुम्हाला. तर हे पहा, त्यामध्येच आता दही टाकून घेऊया. शेंगदाणे, मिरची आणि दही आणि आपल्या चवीनुसार सेंधे मीठ किंवा मीठ वापरत असाल तुम्ही तर मीठ वापरायचं. हे पहा, हे मी माझं सेंधे मीठ आहे, पिंक साल्ट, ते पण आपल्याला ह्यामध्ये वापरायचं आहे आणि कन्सिस्टन्सी जशी आपल्याला लागेल तशी पाणी वापरून आपल्याला ही चटणी तयार करायची आहे. ह्यालाच आपण आता तडका मारूयात. थोडेसे तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये आता आपण मिरची एक टाकून पाहूयात की तेल गरम झालेलं आहे का. कारण आम्ही जिरे खात नाही. तुम्ही जर जिरे वापरत असाल तर तुम्ही जिरे वापरू शकता. ह्यामध्ये जिरे टाकून हे आपण तयार केलेली चटणी ह्यामध्ये टाकून घेऊया. ह्यामध्ये लाल मिरची टाकून पण पाहू शकता तुम्ही, मस्त कलर येतो त्याला. तर ही आपली चटणी आता थोडीशी उकळी आली की बाजूला काढून घेऊयात आणि डोसे करायला घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे आपली चटणी ते तयार आहे. आता तवा तापायला ठेवूयात आपण ह्यावरच. त्यावर थोडंसं ऑइल पसरून घेऊयात. किंवा तुम्ही खूप कमी ऑइल वापरत असाल तर आपल्या ब्रशनं पण ऑइल ह्यावर पसरून घेऊ शकता. मस्त तवा आपला तापलेला आहे, तुम्ही पाहू शकता. ह्यावरच आता आपल्याला पाण्याचा एक शिपडा द्यायचा आहे, म्हणजे आपले डोसे मस्त तयार होतात असे जाळीदार. आता तवा आपल्याला पुसून घ्यायचा आहे. स्वच्छ कपड्याने आपल्याला हे तवा पुसून घ्यायचा आहे आणि त्यावरही आपलं बॅटर पसरून घेऊयात. हे पहा, मस्त असं आपलं हे बॅटर कसं पसरत आहे, जाळीदार असं डोसा तयार होतोय. तेच आपल्याला शाबूची खिचडी खाऊन खूप कंटाळा येतो, त्यामुळे हा पदार्थ खूप आपल्याला हे उपवासासाठी खूप छान आहे आणि पौष्टिक पण आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या जे बाजूला बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करायला विसरू नका. आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. हे पहा, किती मस्त असा आपला जाळीदार असा डोसा तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त पिंक कलरवर आलेला आहे हा. आणि असा तुम्हाला जितका पाहिजे तितका क्रिस्पी पण बनतो हा. पहा, दोन्ही बाजूने आपण उलटून घ्यायचा आहे. आणि हे पहा, आपले ही फराळाची थाली तयार आहे. आपण हा दुसरा डोसा तयार करून घेऊयात फास्टमध्ये. हे पहा, दुसरा पण किती मस्त असा जाळीदार झालेला आहे, पातळ असा. खूप सुंदर लागतो हा आणि पौष्टिक पण आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशाच व्हिडिओला माझ्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.